या ठिकाणी आपण पाहताय पाठीमागे एक विकासकानं बेकायदेशीरित्या सिडकोचा जो हा सोशल प्लॉट आहे, टोटल 7,900 स्क्वेअर मीटर 9,700 स्क्वेअर मीटरचा प्लॉट आहे, ज्याच्यावर त्यांनी साधारणतः 870 स्क्वेअर मीटरवर बांधकाम केलेलं आहे। 100पेक्षा जास्त फ्लॅट आहेत। वरती अजून 2 माळे चढवण्याच्या बेतामध्ये ते होता। 10-12 लोकांना या ठिकाणी त्यांनी बुकिंग दिलेलं होतं आणि टेम्पररी काही लोक या ठिकाणी राहायला आली होती। 2015 साली सिडकोनं त्यांना नोटीस बजावली होती। 2016ला त्याचं निष्कासन करण्यात आलं होतं, पण तरीसुद्धा त्यांनी पुन्हा बांधकाम सुरू केलं। वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी ॲप्लिकेशन्स करून ही कारवाई कशी रोखता येईल यासाठी प्रयत्न केले होते, परंतु या सगळ्या प्रक्रिया सिडकोनं पूर्ण केलेल्या आहेत आणि त्यानंतर ही डिमॉलिशन ड्राईव्ह आज या ठिकाणी घेतलेला आहे। शासनाच्या 100 दिवसाच्या कृती कार्यक्रमामध्ये आजपर्यंत आम्ही आमच्या अतिक्रमण विभागानं 100 बिल्डिंगा जमीनदोस्त करून त्या 100 ठिकाणी कंपाऊंड केलेलं आहे। माननीय सिडकोचे व्यवस्थापकीय संचालकांकडून पुरेसं मनुष्यबळ या ठिकाणी उपलब्ध केले। पोलीस दलांच्या मदतीनं अशा प्रकारच्या संपूर्ण बेकायदेशीर इमारती जमीनदोस्त करण्याचा कार्यक्रम सिडको राबवत आहे। इथलं आपण काम पाहू शकता की अत्यंत निकृष्ट दर्जाचं हे काम आहे आणि ही बिल्डिंग 8-10 वर्षातसुद्धा खाली येऊ शकते असं आमच्या इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचं म्हणणं आहे। हा संपूर्ण प्लॉट हा पब्लिकसाठी सोशल युटिलिटी प्लॉट आहे आणि त्याच्यावर याप्रमाणेच पाठीमागेही काही बांधकाम आहे, हेही निष्कासित करण्यात येईल। नागरिकांना आमचं आव्हान आहे की त्यांनी कृपया अशा बेकायदेशीर इमारतींमध्ये खात्री न करता आपले कष्टाचे पैसे गुंतवू नयेत।